नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. भात कापणीसाठी गेलेल्या दळवी कुटुंबांच्या घरात चोरट्यांचा सुळसुळाट, लाखोंचा ऐवज लंपास, परिसरात भीतीचं वातावरण. अनंत गोंधळींच्या पाठपुराव्याला यश, वढाव खानाव पुलाच्या कामाला वेग, नागरिकांना दिलासा. महसूल विभागाची कारवाई, 25 ब्रास वाळू जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल. अवैध वाळू उपसावर प्रशासनाचा चढा मोर्चा. आणि पंकज उमासरे हल्ल्याप्रकरणी आरोपी अजूनही फरार, अविनाश जाधवांचा इशारा. शनिवारपर्यंत अटक करा, नाहीतर सोमवारी महाड बंद. पाहुयात सविस्तर वृत्त. कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. कळसुली गडगेवाडी येथे विनायक दळवी यांच्या घरात घरफोडी झाली असून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय. दळवी कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष केलंय. दुपारी कुटुंब परतल्यावर त्यांना घराच्या मागील दरवाजाचं कुलूप तोडलेलं दिसलं. घरात प्रवेश करताच कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त फेकलेलं पाहून त्यांना मोठा धक्का बसलाय. चोरट्यांनी घरातील लाखोंची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. या घटनेने कळसुली परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केलाय. ग्रामीण भागात अशा घटना वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे. अलिबाग तालुक्यातील वढाव खानाव पुलाच्या कामाला आता गती मिळाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पुलाचं काम रखडलं होतं, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरताना अनेकदा गैरसोय होत होती. अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या कामासाठी वेळोवेळी मागणी केली, सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता हे काम दिवस रात्र सुरू आहे. पुलाचं काम वेगाने पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाते. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. हा पूल पूर्ण झाल्यानंतर वढाव खानाव आणि आजूबाजूच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक अधिक वेगवान होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणं सोपं होणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गट या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून अनंत गोंधळींच्या प्रयत्नांचं कौतुक केलं जात आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. कारण मी 4 दिवसापूर्वी या विभागाचे गावागावातल्या लोकांची तक्रार होती, तेव्हा मी लोकांना घेऊन तिकडे गेलो होतो. कारण इकडे खड्डे जास्ती झाले होते आणि काही पूल आहेत ना, ते लोकांना इकडच्या संशय आला की हालायला लागलेत पूल, आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली. तिथे मुलाखत झाली, त्यामध्ये तुम्ही ऐकलं असणार. आणि काल ही प्रसंग घडल्यानंतर रात्री मी माननीय आपले एज्युकेटेड इंजिनियर मॅडम यांना फोन केला आणि त्यांनी तसा AC मॅडमना फोन केला. आणि आज सकाळी आमदारही मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेट घेतली आणि आमदारांनी इथे मंत्री महोदय इथे AC मॅडम जी गायकवाड आली त्यांनाही फोन केला आणि आम्ही इथे उभे होतो. आम्ही बोललो तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही करू, पण कुठल्याही परिस्थितीत आज या लोकांना जाण्या येण्याचा रस्ता खुला करून द्यावा. कारण आजची शाळा मुलांची होती. इकडचे कमीत कमी 100 ते 125 गाव आहेत. हे सर्व अलिबागला शाळेत जाणारी आणि कॉलेजला जाणारी मंडळी आहे. त्यांची सुद्धा आज न जाण्याची नुकसान झालेली आहे. परंतु लोकहितासाठी आमचा तिथे कुठलाही काही स्वार्थ नाही आहे. कुठलं माझं राजकारण कधी विषय नसतो. आज सकाळी आपली पोलीस मंडळी होती, इथे अधिकारी आल्यानंतर आपण किती नम्रतेने बोलायचं. कारण जेव्हा आपण नम्रतेने बोलू तेव्हा ही जनता उभी असेल ती नम्रते राहील. नाही तर कुठलेही अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांवरती ताण पडला असता आणि काम सुरू झाले नसते. आणि काही लोक काही
बिनडोक असतात, तडीपार असतात, अशी लोक काही पण बोलतात, त्यावरती कोण विश्वास ठेवत नाही. कारण हे स्वार्थासाठी कुठलं नाही. आणि आम्ही तर सांगितलंय मोठ्या गाड्या लोडच्या जाऊन देऊ नका, परंतु एस टी आपली जायला पाहिजे. कारण शाळेतली मुलं एस टीत जाणारी असतात आणि त्यांना इतका उत्साह आला लोकांच्या आशीर्वादाने एवढे जलद गतीने म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं. त्याला कारण काय 24 तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं? इथं कोणताही आम्ही उपद्रव केलेला नाही, वातावरण तंग केलेले नाही. फक्त शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून या 24 तासात काम सुरू झालेलं आहे. दापोलीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. तालुक्यातील आंजर्ले खाडी किनारी बेकायदा वाळू साठ्या प्रकरणी दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अडखळ येथे 25 ब्रास वाळूचा विना परवाना साठा महसूल विभागाने जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबर रोजी हरणे येथील मंडळ अधिकारी विनोद जाधव यांना आंजर्ले खाडी किनारी बेकायदा वाळू उपसा आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने खाडी किनारच्या प्लॉटची तपासणी केली. यावेळी 2 वेगवेगळ्या प्लॉटवर 5 आणि 20 ब्रास असा एकूण 25 ब्रास वाळूचा साठा आढळून आलाय. विशेष म्हणजे या वाळूची कोणतीही कायदेशीर रॉयल्टी नव्हती, त्यामुळे हा साठा पूर्णपणे अवैध असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी फैयाज महमूद खाजे आणि सय्याज मैनुद्दीन काझी या अडखळ येथील रहिवाशांवर दापोली पोलीस ठाण्यात वाळू चोरी तसेच खाण आणि खनिज अधिनियम 1957च्या कलम 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेड कॉन्स्टेबल सडकर या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. प्रशासनाने अवैध वाळू उपसा आणि साठा रोखण्यासाठी कडक पावले उचलली असून अशा गैरकृत्याविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेश दिलाय. महाड शहरात मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजूनही आरोपींना अटक न झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उमासरे यांच्या दुकानाला भेट देत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. यानंतर त्यांनी थेट महाड पोलीस ठाण्यात जाऊन DYSP शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना रोखठोक जाब विचारला. महाड बीड मध्ये आहे की बिहार मध्ये असा संतप्त सवाल त्यांनी केला, ज्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढलंय. येत्या शनिवारपर्यंत हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक न केल्यास सोमवारी संपूर्ण महाड शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिलाय. मनसेने भारतीय दंड संहिता कलम 109 अंतर्गत विकास गोगावले यांना तात्काळ अटक करण्याची लेखी मागणीही केली आहे. यावेळी मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाई होईल त्यांच्यावरती, पण अजून ते जखमी जे आहे त्याचं कम्प्लिटली MRI वगैरे सर्टिफिकेट यायचं बाकी आहे त्यांचं MRI होऊन. तर ते पुढे अजून जे होईल काही सेक्शन्स वाढू शकत आहेत. मग जर आपण आधीच जर हे जर कारवाई करून टाकली तर मग त्याला जामीन वगैरे होऊ शकते. महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय. कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय, ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय, हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे. खरं तर 9चे 9 दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं, तर ते तसं झालेलं आहे. माकडाच्या हातात महाडमध्ये कोलीत मिळालंय आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे. सो मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही इथलं DYSP आहे त्यांना भेटलो, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय. त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे. कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिस्चार्ज होऊ द्या तुमच्या फिर्यादीला. तर हे काय लॉजिक आहे ना. एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना. जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत. आता मी एक फोटो दाखवला, तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता. जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का? की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे. हा बघा, हा कालचा फोटो आहे.
हे बघा कार्यक्रमासाठी होते कोटे. कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात? म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का? आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार. आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते, आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील. इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे. मी महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंद मध्ये तुम्ही सगळे सामील व्हा.